Dear student, in the last lecture we have seen lightning. Then what precaution will you take during the thunderstorm? मागच्या तासाला पण त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की वीज जी आहे तर ती वीज पडणे याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर वीज कडकडत असताना कोणकोणत्या प्रकारच्या असणाऱ्या काही दक्षता ज्या आहेत तर त्या दक्षता त्या ठिकाणी घ्यायच्यात याच्याविषयीचा असणारा तो काय अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी मागच्या तासांना त्या ठिकाणी केलेला आहे. याच्यानंतर पुढे आपल्याला पुढचा कन्सेप्ट तो पाहायचा आहे तर तो आहे व्हाल्कनी, ज्याला आपण त्या ठिकाणी ज्वालामुखी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा, हे व्हाल्कनी इज ए नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिनन. फिनॉमिनन म्हणजे घटना. पहा, या ठिकाणी ज्वालामुखी ही एक नैसर्गिक अशा प्रकारची घटना जी आहे तर ती घटना त्या ठिकाणी आहे. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा असणारा तो काय आतला भाग ज्याला त्या ठिकाणी इंटेरियर म्हटलेले, अंतर्भाग जो आहे तर तो अंतर्भाग कसा आहे, इज व्हेरी हॉट, अतिशय त्या ठिकाणी उष्ण आहे. मूवमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम द इंटेरियर टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ. आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वीचा असणारा जो काही इंटेरियर पार्ट जो आहे भूगर्भाच्या अंतरंगामध्ये भूरंगापासून भूपृष्ठाकडे, इंटेरियर टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ म्हटलेलं आहे. म्हणजे आतील भागाकडून पृथ्वीचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागावर तप्त पदार्थांच्या असणाऱ्या त्या काय हालचाली ज्याला म्हटलेले मुवमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली, म्हणजे भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली जी आहेत तर त्या हालचाली सतत त्या ठिकाणी सातत्यानं कंटिन्युअसली त्या ठिकाणी होत असतात. ॲज ए रिझल्ट समटाइम्स द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस बिलो द अर्थ क्रस्ट आर पुश टुवर्ड द क्रस्ट. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय की भूकवचाच्या खाली म्हणजे जमिनीचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागाच्या खाली ज्याला म्हटले भूकवचाच्या खाली सॉलिड, घन, द्रव आणि वायू हे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय केले जातात, पुश म्हणजे ढकलले. कुठे ढकलले जातात, पृथ्वीचा जो काही भूकवच जो आहे वरचा असणारा तो काही पृष्ठभाग जे आहे तर त्या पृष्ठभागाकडे त्या ठिकाणी काय केले जातात, पुश केले जातात, ढकलले जातात. व्हेन दिस सबस्टन्सेस कम आउट ऑफ द अर्थ क्रस्ट इन एन इरप्शन अँड स्टार्ट फ्लोईंग इट इज कॉल्ड ए व्हाल्कनी. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत हे पदार्थ भूकवचाच्या बाहेर पडून काय होता नसते तर त्यांचा पृष्ठभागावर काय होता नसते, इरप्शन ज्याला आपण त्या ठिकाणी उद्रेक जो आहे तर तो उद्रेक त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि पुढे सांगितलं आपल्याला स्टार्ट फ्लोईंग, ती वाहू लागली की त्यालाच आपण काय म्हणताना दिसते, व्हाल्कनी, म्हणजेच त्याला त्या ठिकाणी आपण ज्वालामुखी जो आहे तर ते ज्वालामुखी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इथे डायग्राम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हाल्कनी जो आहे तर तो व्हाल्कनी त्या ठिकाणी दाखवला, म्हणजे ज्वालामुखीचा असणारा जो काही उद्रेक जो आहे तर तो उद्रेक त्या ठिकाणी दाखवला. कशा पद्धतीचा असणारा जो काही लाव्हा रस जो आहे तर तो लाव्हा रस म्हणजे त्याच्यामध्ये शिला रस असेल, बाष्प असेल, उष्ण अशा प्रकारचा चिखल असेल, गंधक असेल, हे त्या ठिकाणी काय करताना दिसतात, पृथ्वीच्या भूगर्भामधून बाहेर पडताना आपल्याला त्या ठिकाणी ती दाखवलेली. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलेले, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द व्हाल्कनी. म्हणजे ज्वालामुखी जो आहे तर त्या ज्वालामुखीमुळं किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं काय त्या ठिकाणी होताना दिसतं, त्याचे परिणाम जे आहेत तर ते परिणाम काय दिलेले पहा. द केमिकल सबस्टन्सेस सच ॲज लाव्हा, व्हेपर, हॉट मड, सल्फर एक्सेट्रा गेट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड देअर बाय माउंटन्स अँड हिल्स आर क्रिएटेड. पहा त्या ठिकाणी लाव्हा म्हणजे तर त्या ठिकाणी शिला रस त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हणताना दिसतो, व्हेपर म्हणजे वाफ, हॉट मड म्हणजे उष्ण अशा प्रकारचा चिखल, आणि सल्फर म्हणजे गंध. आता पुढं, द केमिकल सबस्टन्सेस सच ॲज लाव्हा, व्हेपर, हॉट मड, सल्फर एक्सेट्रा गेट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळं रासायनिक अशा प्रकारचे सर्व जे काही पदार्थ
उदाहरणार्थ लावा, शिला रस असेल, बाष्प असेल, त्याच्यानंतर उष्ण अशा प्रकारचा मड म्हणजे चिखल त्या ठिकाणी असेल, गंधक असेल, इत्यादी असणारे जे काही रासायनिक पदार्थ जे आहेत तर ते रासायनिक पदार्थ काय होताना दिसतात, गेट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठावर येऊन त्या ठिकाणी साचताना दिसतात. अँड देअर बाय माउंटन अँड हिल्स आर क्रिएटेड, म्हणजे माउंटन म्हणजे डोंगर, हिल म्हणजे टेकड्या, आणि त्याच्यामुळे काय होताना दिसतात, डोंगर आणि टेकड्या ज्या आहेत तर यांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ते निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. The atmosphere gets polluted due to the ash and gases ejected by the volcano. but polluted म्हणजे पोल्युशन म्हणजे प्रदूषण, ॲश म्हणजे काय तर राख, इजेक्टेड म्हणजे बाहेर पडणे. या ठिकाणी डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये आपल्या लक्षात येत नसते की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारे जे काही राख जे आहे तर ती राख आणि वायू जो आहे तर तो वायू त्या ठिकाणी त्या व्हॉल्कनी इरप्शन मधून त्या ठिकाणी बाहेर पडलेला आहे. म्हणजे ज्वालामुखी मधून बाहेर पडणारे जे काही ॲश, राख आणि वायू याच्यामुळे काय होत नसते, वातावरण जे आहे तर त्या वातावरणाचं प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसते. तिसरा इफेक्ट आपल्याला सांगितलंय की ऑफन इट रेन्स ॲज ए रिझल्ट ऑफ व्हॉल्कनी इरप्शन. बऱ्याचदा अनेकदा ज्वालामुखीमुळे काय होताना दिसतोय, पाऊस जो आहे तर तो पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसतो. फोर्थ इफेक्ट आपल्याला दिलेलं आहे, परिणाम त्या ठिकाणी दिलेला आहे की टेम्परेचर रायजेस ड्यू टू द हॉट गॅसेस. ज्वालामुखीचा असणारा जो काही उद्रेक जो आहे तर त्या उद्रेकामधून आपण पाहिलंय की शिला रस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होताना दिसते की सर्वसाधारणपणे या उष्ण वायू जे आहे तर त्या उष्ण वायूंमुळे तापमान जे आहे तर ते तापमान काय होताना दिसते, वाढताना त्या ठिकाणी दिसते. फिफ्थ आपल्याला दिलेले पहा की फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट्स बरीड अंडर द हॉट मड. प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही युट्यूबला पहा, व्हॉल्कनी इरप्शन, मग तुमच्या लक्षात येईल काय होता नाही. किंवा आपण सुद्धा त्या ठिकाणी ग्रुपवर त्या ठिकाणी व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणारे, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी युट्यूबला त्या ठिकाणी व्हॉल्कनी इरप्शनचे व्हिडिओ त्या ठिकाणी पहा. काय सांगितले पहा की फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स. आता फॉरेस्ट म्हणजे जंगल, दुसरं आपल्याला सांगितलं सेटल्समेंट्स म्हणजे उदाहरणार्थ असणारे जे काही वस्ती, ज्या ठिकाणी अनेक घरं असतात तर त्याला पण त्या ठिकाणी वस्ती म्हणताना दिसतो. तर अशा प्रकारची फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट बरीड अंडर द हॉट मड, म्हणजे उष्ण अशा प्रकारचा असणारा काही चिखल जे आहे तर त्या चिखलाखाली जंगल किंवा असणाऱ्या त्या जंगलामध्ये किंवा ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर त्या ठिकाणी असणाऱ्या काही वस्त्या ज्या आहेत तर त्या वस्त्या काय केल्या जातात तर त्या ज्वालामुखीच्या उष्ण चिखलाखाली त्या ठिकाणी गाडल्या जातात. त्याच्यानंतर पुढे व्हॉल्कनी इरप्ट इन द सी ॲज दे डू ऑन द लँड. हे सर्वात महत्वाचं दिलेलं आहे की ज्वालामुखी जे आहे तर ते ज्वालामुखी जमिनीवर तर होतातच, परंतु दुसरं आपल्याला सांगितलंय की हे जे काही ज्वालामुखी जे आहे तर ते ज्वालामुखी समुद्र जो आहे, सी जो आहे तर त्या समुद्रातही त्या ठिकाणी होताना दिसतात. द सेम सबस्टन्स that come out during the eruption of a volcano on the land are ejected during the eruption of a volcano in the sea. म्हणजे जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात, कोणते पदार्थ बाहेर येतात तर आपण पाहिले की शिलारस असेल, बाष्प असेल, उष्ण चिखल असेल, गंधक असेल. हे जे काही पदार्थ जसे जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटामधून बाहेर पडताना दिसतात, हेच पदार्थ काय होताना दिसतात समुद्राच्या ज्वालामुखीमधून सुद्धा त्या ठिकाणी काय होताना दिसतात, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतात. सम आयलँड्स आर क्रिएटेड ड्यू टू द इरप्शन ऑफ द व्हॉल्कनीज इन द सी. आणि मग अशा प्रकारच्या समुद्रामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक त्या ठिकाणी होताना दिसतो तर समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय असणार जे काय आईसलँड, ज्याला आपण त्या ठिकाणी बेट जे आहे तर त्या बेटांची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ ए व्हॉल्कनी, टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट्स ऑर टू कंट्रोल इट. सर्वात महत्वाचं या ठिकाणी काय सांगितलं, इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ ए व्हॉल्कनी. म्हणजे ज्वालामुखीचा होणारा जो काही उद्रेक जो आहे तर तो उद्रेक त्या ठिकाणी प्रिव्हेंट करणं आपण त्या ठिकाणी टाळू शकत नाही. दुसरं आपल्याला सांगितलं टू स्टॉप इट आफ्टर इट्स इरप्शन, तो उद्रेक सुरू झाल्यानंतर थांबवणं. दुसरं आपल्याला सांगितलं टू कंट्रोल इट, त्याच्यावर नियंत्रण करणं शक्य त्या ठिकाणी नसतं. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक टाळणं
उद्रेक सुरू झाल्यानंतर तो काय करायचंय, थांबवणं किंवा त्याचं नियंत्रण करणं त्या ठिकाणी शक्य नसतं. हाऊएव्हर, बाय मीन्स ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी इट इज पॉसिबल टू प्रिडिक्ट अन इरप्शन अँड टू टेक इमिजिएट स्टेप्स फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट. हाऊएव्हर, बाय मीन्स ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. काय सांगितलेलं आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्यानं आपण काय करू शकतो की सर्वसाधारणपणे इट इज पॉसिबल टू प्रिडिक्ट अन इरप्शन, म्हणजे असणारं जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञान जे आहे तर त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्यानं ज्वालामुखीच्या उद्रेकाचं असणारं ते काही प्रिडिक्शन भाकीत जे आहे तर ते भाकीत करणं आणि तात्काळ काय सांगितलं आपल्याला की टू टेक इमिजिएट स्टेप फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट. पुन्हा एकदा पहा की या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की ज्वालामुखीचा उद्रेक टाळणं, उद्रेक सुरू झाल्यानंतर तो थांबवणं किंवा त्याचं नियंत्रण करणं त्या ठिकाणी काही नसतं शक्य त्या ठिकाणी असतं. मात्र त्याचं प्रेडिक्शन करणं, भाकीत करणं, त्याच्यानुसार तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणं हे विज्ञान आणि तंत्रज्ञान जे आहे तर याच्या साहाय्याने काही केलेलं आहे तर त्या ठिकाणी शक्य होताना दिसतं. एवढाच असणार तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. यानंतरचा भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.